पण जर पाहिलं तर धाराशिव साखर कारखान्याचे आपण संस्थापक आहात. मात्र त्याच कारखान्याची एक एफ-आय-आर समोर येताना पाहायला मिळते, धाराशिव पोलिसात दाखल देखील झाली हो. की 1,10,00,000चा नेमका गंडा घातला गेलाय. कारखाने नेमकं ही काय प्रकरण नेमकं समोर येताना पाहायला मिळतं? ₹1,10,00,000 17 तारखेला दुपारी 2 वाजता म्हणजे आपल्या कारखान्याचे धाराशिवचे एम-डी माझे भाऊ अमर पाटील आहेत. त्यांच्या नावानं एक मेसेज केला 3-4 दिवस आणि मग कामाचा आढावा घेणं वगैरे आणि फायनान्स मॅनेजरला काही सूचना देणं आणि हा माझा नवीन नंबर आहे असं सांगून त्या ठिकाणी भासवून मग ते ह्या कंपनीला एम-के एंटरप्राइजेसला पैसे पाठवायचे अर्जन्सी आहे आणि मग फोन केला तर त्यांनी सांगितलं की हे अर्जंट पाठवायचेत मी मीटिंगमध्ये वगैरे असं त्या फायनान्सला ही देऊन तिथून 1,10,00,000 आर-टी-जी-एस केला आणि मग ज्यावेळेस डेबिट पडले खात्याला त्यावेळेस आमच्या भावाला मेसेज आला आणि त्यांनी लगेच अकाउंटला विचारले पैसे कुणाला पाठवलेत काय? तर त्यावेळेस लगेच कळालं की हा फ्रॉड झाला आहे. पण लगेच तात्काळ सायबरला त्या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल केला आणि ते पैसे हरियाणामधील त्या ठिकाणी गेलेले होते बँकेत बंधन. मग तिथं लगेच सायबरनी त्या ठिकाणी लॉक लावलं. परंतु ते 1,10,00,000 ₹1,08,00,000 32 खात्यावर त्या ठिकाणी लगेचच 20 मिनिटात गेले होते. आणि मग ₹3,00,000 त्या ठिकाणी होल्ड झाले आणि मग सायबरचा गुन्हा झाला. मग त्याचा तपास झाला आणि मग बरेच लोकं त्या ठिकाणी पुण्यात होते. तो माणूस रेकी करायला इथं आला होता. त्याला काही इथल्या लोकांनी साथ दिली आणि सगळं समोर आलं. पोलिसांनी त्या ठिकाणी एस-पी साहेब जाधव साहेबांनी त्यांची सर्व आय-ओ टीम आणि डी-आय-जी साहेबांनी सायबरच्या या सगळ्यांनी यामध्ये पर्सनली लक्ष घालून हा तडा लिहिला आणि दिवस उगवायच्या आत सगळे आरोपी त्या ठिकाणी अटक केले. आता काही आरोपी ज्यांच्याकडे पैसे गेलेत, त्या सगळ्यांना त्या ठिकाणी शोध मोहीम सुरू आहे आणि या माध्यमातून असे जे गुन्हे होत आहेत, त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम केलं आणि धाराशिव एस-पी साहेब आणि त्यांच्या सर्व टीमचं अभिनंदन करतो, की लगेच त्या ठिकाणी त्याच्यावरती आळा घातला आणि सायबरमध्ये फसवणूक होती. माझं आपल्या सगळ्यांना आव्हान आहे, की अशा काही घटना त्या ठिकाणी घडतायत, तर आपण सतर्क राहून आज माझ्या बाबतीत ही घटना घडली आहे कारखान्याच्या, तर आपल्या देखील बाबतीत घडेल. असं कुठेही फसवणूक होईल, अशा पद्धतीनं आपण काळजी घ्यावी, जेणेकरून पुढच्या काळामध्ये आपल्याला अशा गोष्टीला सामोरे जावं. आबा कुठं समजतंय की निकटवर्तीय आपल्याच परिसरात ते असायचे, रेकी करत असायचे, ही देखील माहिती समोर आली. एखादा आरोपी मधला एक सीए देखील असल्याची एखादा एक माहिती समोर येते. नेमके आरोपी कोण आहेत आणि काय नेमका ही काय नियोजित प्लॅन आहे? ह्याच्यामध्ये एक जे आरोपी आहे मंजित कुमार म्हणून, तो एम-के एंटरप्राइजेस, तो हरियाणातला आहे आणि त्याच्या जोडीला त्या पंढरपूरला सागर संत म्हणून एक मुलगा आहे. तो त्याला मदत करायचा आणि दिगंजीचा एक सी आहे पवार, हा त्या रेकी करायचा आणि मग ह्याच्यातून काही लोकं त्यांच्या संपर्कात होती. ती सगळी त्या ठिकाणी आता पोलिसांनी अटक केलीत. मग एक कर्जतचा अटक केला, आता पुण्यात आहेत. बऱ्याच ठिकाणं आता ती सगळी अटक केली जात आहे. मतदारसंघातलं कोण आहे? आहेत काही लोकं, आता ते पुढं तपासात त्या ठिकाणी लक्षात येईल. काय राजकीय हस्तक्षेप असू शकेल कोणाचा निष्ठावान कार्यकर्ता वगैरे ह्याच्यात काय समोर येईल धक्कादायक माहिती? आता ते पुढं आपल्याला तपासातनं नक्की लक्षात येईल, परंतु आज आपण त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. एकंदरीत माहिती आणि एकंदरीत आव्हान काय असणार आहे जनतेला? एकीकडे लोकप्रतिनिधी असताना आपल्याला एवढा मोठा फटका बसलाय. एक सर्वसामान्याने काय दक्षता घेणं गरजेचं आहे? माझं आपल्या सर्वाला आव्हान आहे, की असं सोशल मीडियावरती, मोबाईलवरती, WhatsAppवरती अशा मेसेजला त्या ठिकाणी कुणीही बळी पडू नये. आज आमच्या फायनान्स मॅनेजरला त्या ठिकाणी त्यांनी पटवून दिलं आणि त्या ठिकाणी एवढा मोठा फ्रॉड करण्याचं काम झालं. परंतु आम्ही सतर्क होतो. म्हणून लगेचच त्या ठिकाणी ती रोखता आला आणि ती पैसे त्या ठिकाणी थांबवता आले. परंतु आपण अशा पद्धतीने कुठेही बळी पडू नये आणि आपल्या बाबतीत असं काही झालं असेल, तर तात्काळ त्या ठिकाणी लगेचच गुन्हा दाखल करावा आणि या सगळ्यांना मुसक्या आवळाव्या. नाहीतर आपण त्या ठिकाणी पैसे गेले तरी आपण गप्प बसतो आणि त्याचा छडा लागत नाही ना, असेच त्या ठिकाणी आरोपी फोफवतात. तर आपण सगळ्यांनी यावरती सतर्क राहून अशा कुठं फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. हे प्रकरण धडास लावणार जे कोण आहे आरोपी त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे ही भूमिका असणार? 100% कठोर शिक्षा होईल आणि त्या गोष्टीचा एक महाराष्ट्रात की असं कोणी करत असेल तर परत कुणीही नादी लागणार नाही. हे होते आमदार जे आहेत ते अभिजित आबा पाटील आणि धाराशिव साखर कारखान्याच्या माध्यमातून जे काय 1,10,00,000चा जो होतो सायबर क्राईमच्या माध्यमातून प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे. आणि एकंदरीत या प्रकरणातले 7 ते 8 आरोपी जवळपास ताब्यात घेण्याची प्रक्रिया आहे. धाराशिव पोलिसांना ही काही वेळामध्येच जे आहे ते आरोपी ताब्यात जातील. दरम्यान या घटनेनं मात्र महाराष्ट्रभरामध्ये चर्चेला जोर आलाय. त्यामुळं आपण सर्वांनी देखील व्यवहार करताना ऑनलाईन व्यवहार करताना चोखंदारी जी आहे ती घेतली पाहिजे असं आवाहन देखील आमदार अभिजित आबा पाटील यांनी TV9शी बोलताना केलंय.
व्यक्त केलंय. माझा सहकारी कॅमेरा पर्सन गणेश गुंडसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर.